मित्रांनो आज आपण प्राइस ॲक्शन इन्क्लूड एक इंट्राडेसाठी सुपर अशी स्ट्रॅटर्जी पाहणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो इथे निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे आणि आता तुम्हाला इथे दिसत असेल की हे 300 पॉईंट मार्क केलेले आहे, इथे काहीतरी बॉक्स पॅटर्न केलेला आणि इथे एवढे पॉईंट आपण कॅप्चर केले। आता तुम्हाला असा प्रश्नही पडला असेल साहजिक आहे की हे तर चार्ट झाल्यानंतर आपण इथे सांगितलेलं आहे आणि दाखवतो आहे, बिलकुल नाही। टेलिग्राम चॅनलला जेही लोक जॉईंट आहेत त्यांना माहिती 6 ऑगस्टच्या दिवसाचा चार्ट मित्रांनो हा, आणि आपण हा ट्रेड ऑलरेडी आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केलेला होता। ट्रेड प्रोव्हाइड केला होता म्हणजे काय, आपण रेंज दिलेली होती आणि रेंजच्या वरती किंवा खाली मार्केट कुठेही गेलं तर आपल्याला इथे एक ट्रेड पाहायला मिळणार होता आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे एक मिरेकल असं प्रॉफिट झालेला ट्रेड सुद्धा पाहायला मिळालेला आहे। मित्रांनो त्यांनाही क्रॉस चेक करायचं असेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये हिस्ट्री ओपन आहे मित्रांनो आपली, तुम्ही जाऊन तो चेक करू शकता की हे खरंच दिलं होतं का। याच्यातच नाही तर बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये पण दिलं होतं, बिकॉज ऑफ त्या दिवशी फिन निफ्टीची एक्सपायरी होती। हे तर झालं की प्रॉफिट किती दिसतं हे मी पहिलेच तुम्हाला दाखवून दिलं, पण आता ही स्ट्रॅटर्जी नेमकी काय नाही, याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना इन्क्लूड करायचं विथ प्राइस ॲक्शन। चला तर मग ते पाहूयात। तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला टाइम फ्रेम ही 5 मिनिटाची लावायची आहे आणि 5 मिनिटाची लावल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, फर्स्ट कॅन्डल जी बनते ना ती बनल्यानंतर मार्केट एक तर वर जाईल नाही तर खाली जाईल, बरोबर आहे। मार्केट कुठे ना कुठे तर मूव्ह करेल। एक कॅन्डल ही इथे बनली, मार्केट एक तर वर जाईल एक तर खाली जाईल, बरोबर आहे। वर गेलं तर आपल्याला सर्वात पहिले रेजिस्टन्स आयडेंटिफाय करायचं, खाली कधी आला तर आपल्याला सर्वात पहिले सपोर्ट आयडेंटिफाय करायचं। हे पहा मित्रांनो हे क्लासमध्ये सांगायचं नॉलेज आहे, हे फ्रीमध्ये मिळतं म्हणून तुम्हाला वाटत असेल अरे एक राहू द्या इथं रेग्युलर स्ट्रॅटर्जी वगैरे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल, पण तुम्ही हिला क्रॉस चेक करून पहा। आपण इथे 3 ते 4 दिवस मागे तर मी दाखवणार आहे, पण तुम्ही स्वतः यावर वर्क करा मित्रांनो, तुम्हाला समजेल की किती इथे तुम्हाला मिरेकल असं प्रॉफिट पाहायला मिळणार आहे। मग आता ही जी पहिली कॅन्डल इथून मार्केट वर गेलं, वर गेल्यानंतर इथे एक हाय बनवला। आता हा हाय आपल्याला सर्वात पहिले समजणार आहे का, कारण मार्केटचं तर नेचर आहे खालीहून परत वर जाऊ शकतो, ऑब्वियस आहे ना। तो वेट करायचा आहे, प्राइस पहा किती खाली आली। मग एवढी प्राइस कधी खाली आली तर आपल्याला इंट्राडेसाठी किंवा मॉर्निंगसाठी इथे एक हाय मिळवून गेलेला आहे। मग या हायला मार्क करायचं आहे। प्राइस खाली आल्यानंतर प्राइसने पुलबॅक घेतला म्हणजे इथे आपल्याला एक इंट्राडेचा सपोर्ट आयडेंटिफाय झालेला आहे। मी रेंज एकदम लहान करून दिलेली मित्रांनो, मी दिवसाचा लो इथे मार्क करत नाही आहे, जिथून मार्केटने पुलबॅक घेतली तो लो मार्क केलेला आहे। आता ह्याच रेंजला आपल्याला मार्क करायचं आहे, जसं मी बॉक्स स्टार्टिंगला काढलेला होता या प्रकारे इथे बॉक्स काढलाय, बरोबर आहे। वेट अँड वॉच करायचंय मला, इंट्राडेसाठी आहे तर मला वेट अँड वॉच करायचंय कोणत्या साईडला मार्केट ब्रेक करणार आहे। आता इथून वर ब्रेक केलं असतं तर आपल्याला वेगळं टार्गेट सुद्धा पाहायला मिळाले असते, पण खाली कधी येतंय तर आपल्याला हा एक लो येतं, हे सर्वात पहिलं आपलं एक टार्गेट इथे राहणार आहे आणि त्याला कधी ब्रेक केलं तर आपल्याला अजून मोठं टार्गेट पाहायला मिळणार आहे। सिंपल आहे मित्रांनो, इंडिकेटर हे ते काहीच आपण याच्यामध्ये ॲड केलेलं नाही। मी तुम्हाला नेहमी सांगतो जेही आपल्याशी जुळलेले की जेवढं तुम्ही चार्टला सिंपल आणि तुमच्या ट्रेडिंगला सिंपल ठेवणार आहे ना तेवढं तुम्हाला इथे छान ट्रेड मिळणार आहे। आपला स्टॉप लॉस कुठे असणार आहे, खाली कधी ब्रेक होतं तर ऑब्वियस आहे वरच्या साईडला, वरती कधी ब्रेक होतं तर ऑब्वियस आहे खालच्या साईडला। कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचा आहे मित्रांनो, कारण 5 मिनिटाची कॅन्डल आहे, 5 मिनिटाच्या कॅन्डलसाठी तर आपल्याला तेवढा वेट करायचा आहे। कॅन्डल क्लोज झाल्यानंतरच आपल्याला इथे ट्रेड ॲक्टिवेट करायचा आहे, नाहीतर ट्रॅपिंग होऊ शकते। मार्केट मोमेंटममध्ये होतं, पहिलंच टार्गेट इथे हिट झालं, पुलबॅक घेतला, एक्झॅक्टली बॉक्सला रेजिस्टन्स घेतलं, तिथे साईडवेज झालं, परत मार्केट खाली आलं आणि लो ब्रेक केल्यानंतर परत एक मोठा फॉल आपल्याला इथे पाहायला मिळाला। आता आपण टार्गेट इथे कसं करू शकतो, फर्स्ट टार्गेट तर हे फिक्स राहणार आहे ॲज पर प्राइस ॲक्शन। हीच कॅन्डल कधी वरच्या साईडला असली तर वरचं टार्गेट आपण पुढे पाहणारच आहे चार्टमध्ये, हे राहणार आहे। नाही तर तुम्ही 1-2 या प्रमाणात तुम्ही टार्गेट घेऊ शकता। जेव्हा 2चं टार्गेट अचीव झाला आणि मार्केट अजून ट्रेंडिंग आहे तर मग तुम्ही इथे तुमचा SL करून घ्यायचा 1-2 मध्ये आणि तुम्ही परत 1-3 साठी 1-4 साठी असं आपले स्टॉप लॉस ट्रेल करत जायचंय। स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, मार्केट आहे मित्रांनो, मार्केट कुठून रिव्हर्स होऊन जाईल आणि परत तुमचा स्टॉप लॉस हिट करेल हे सांगता येत नाही, म्हणून स्टॉप लॉसला ट्रेल करणं शिकायला हवं। जो माझा पहिला स्टॉप लॉस इथे तो नंतर ना मोमेंटम दिल्यानंतर
माझा स्टॉप लॉस इथे येणार आहे, हा लो ब्रेक केल्यानंतर माझा स्टॉप लॉस इथे येणार आहे. याप्रमाणे प्राइस ॲक्शननुसार स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. प्राइस ॲक्शनची टोटल सिरीज आहे, ती जाऊन तुम्ही पाहिली ना तर तुम्हाला हे समजेल. मी यामध्ये इन डिटेल जात नाही, एक कन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी इथे सांगितले. आता आपण मागच्या दिवसाच्या चार्टला पाहू, कारण कोणतीही स्ट्रॅटजी एकच दिवस काम करते तर तिला काही उपयोग नाही, कारण तो दिवस मला कधी आयडेंटिफाय झाला नाही तर ती मोमेंटम तर चालली गेली. म्हणून मी परत मागे आलो. सिमिलर आहे, फर्स्ट कॅन्डल पाहिली, आपल्याला काहीच करायचं नाही, खाली आलं. जसं इथे पहिले वर गेला होता तसं इथे खाली आला, मग मला सपोर्ट आयडेंटिफाय झाला. मग मार्केट वरतून जाऊन रेजिस्टन्स कुठे घेतला, इथे घेतला, बरोबर आहे, हायच्या इथे. मग आता परत सिमिलर मित्रांनो बॉक्स पॅटर्न, मी रेश मारत नाही, बॉक्स पॅटर्न काढतो आणि हे आपल्या टेलिग्राम चॅनलला पण मी देत असतो. इथे मी काढून दिलेलं आहे. आता भरपूर जण मित्रांनो आपली टेक्निक शेअर करत नाही की कशाच्या बेसवर काय का दिलंय टेलिग्राम चॅनलला, कारण असं दिलं तर सगळेजणांना यामधनं नॉलेज मिळवून जाईल आणि सगळेजण त्याप्रमाणे ट्रेड करतील. मग माझ्या टेलिग्राम चॅनलला कोण येईल, मग मला कोण विचारेल, माझे कोर्स कोण बाय करेल, माझ्या गोष्टी कसं काय विकल्या जातील. तर आपण काही विकतच नाही, त्यामुळे आपल्याला ही भीती नाही. आणि मला अशी अपेक्षा आहे नाही की तुम्ही मला वारंवार विचारावं, तुम्ही उलट शिकलात आणि तुम्ही स्वतः ट्रेडिंग करायला लागलात तर याचाच मला आनंद आहे. मला असं कधीच वाटत नाही की मी माझं सिक्रेट सांगून दिल्यानंतर जे जे ट्रेडर आहे ते आपल्याला विसरून जातील किंवा माझी किंमत कमी होऊन जाईल, असं आपल्याला काहीच नाही. म्हणून माझ्याकडे जे नॉलेज आहे ना मी ते फ्री ऑफ कॉस्ट शेअर करतो मित्रांनो, काहीच हिडन ठेवत नाही. त्यामुळे तुमचं एकच काम आहे की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला करू शकतात. कमेंट करा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं या चॅनलवर, काय काय शिकायला भेटतं. तेच माझं मोटिवेशन आहे. कधी तुम्ही करत राहिला तर मी जेही शिकलोय मार्केटमध्ये ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल विदाऊट एनी चार्ज. मित्रांनो आपल्याला गरज नाही, भगवंताच्या कृपेने आपली ट्रेडिंग खूप छान चालते. आणि माझं तर पहिल्यापासून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, जो ट्रेडिंगमधनं कमवतो त्याला इतर गोष्टींमधनं कमवायची काही गरज नाही. तर आपलं ट्रेडिंग एकदम छान चालते मित्रांनो. मला हे विकून ते विकून काहीही करायचं नाही आहे. फक्त लाईक शेअर केलं तर तेवढं मोटिवेशन असतं, बस मोटिवेशनसाठी सांगतोय, अदरवाईज काहीच नाही. इथून परत तुम्ही पाहू शकता पॉईंट किती मिळाले. आता पहिलं ते ऑलरेडी लावलेलं होतं आणि मला टेलिग्राम चॅनलमध्ये विचारलं होतं की हे कसं काय लॉजिक सांगितलं, तेव्हा मी तिथे एक उत्तर दिलेलं होतं की लाईव्ह मार्केटमध्ये आपलं ऑनलाईन पण चालू असतं आणि माझे स्वतःचे ट्रेड असतात, तर मी भरपूर गोष्टी इन डिटेल तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याचं उत्तर स्पेसिफिक टेलिग्राम चॅनललाच का देऊ, म्हणून मी युट्यूबवर एक डेडिकेट व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तर इथेही मी काही पॉईंट मोजून दाखवणार नाही, तुम्ही स्वतः पाहू शकता, तुम्ही स्वतः मोजू शकता. स्ट्रॅटर्जी समजून घ्यायची आहे. आता अजून आपण मागचा दिवस 2 दिवस पाहिला आणि 2 दिवसांमध्ये तुम्हाला छान असं प्रॉफिट पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो. मार्केट ओपन झालं, वर गेलं, इथे मला एक रेजिस्टन्स भेटलं, डायरेक्ट मार्केटने कुठूनच पुलबॅक घेतला आणि खाली आला, हा मला एक सपोर्ट इथे आयडेंटिफाय झाला. मार्केट दिवसभर त्या रेंजमध्ये राहिलं, म्हणजे मी साईडवेज मार्केटमधनं सुद्धा यामधनं वाचलेला आहे. मला काय करायचं आहे, मी आयडेंटिफाय केलं आणि या प्रकारे मी ही रेंज इथे मार्क केली. ब्रेक केलं काही हरकत नाही, ब्रेक केलं पण एंडिंगला केलं. या टायमाला काय तुम्ही ट्रेड करणार आहे 3 वाजेनंतर, तर तिथे ट्रेड करणार काही लॉजिकच नाही आहे, तर ते अवॉइडच करायचं. म्हणजे साईडवेज मार्केटसुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय झालं, इथे तर तुम्ही फुल टाईम ट्रॅप होऊन गेले असता एखादा कोणताही ट्रेड घेऊन. तर यापासूनही आपण इथे वाचतो मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक स्ट्रॅटर्जी कशी वर्क करते त्यामागे काय लॉजिक आहे हे समजणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय की मार्केट ओपन झालं, वर गेलं, सिमिलर आहे, खाली आलं, परत एक पुल बॅक घेतला. तर आपल्याला ती रेंज मार्क करायची की जो हाय होता आणि हा इथे लो होता. आता थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला इथे झालं असेल की तुम्ही इथे लो का बरं आयडेंटिफाय केला आणि इथून वर काय गेलं, तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो रेड कॅन्डल बनलेल्या आहे सगळ्या. इथे कुठेही या टाईपची ग्रीन कॅन्डल बनून एखादा पुलबॅक आपल्याला दिसत नाही. म्हणून ज्या रेड कॅन्डल थांबल्याने पहिली ग्रीन कॅन्डल बनली आपण त्याला मार्क केलेलं होतं. तर कन्फ्यूज होऊ नका, गोष्टीला समजा. काही कन्फ्युजन असलं तर विचारायचं. याला एक्सटेंड करून घेतलं मी जस्ट तुम्हाला शो करण्यासाठी. ब्रेक केलं, स्टॉप लॉस माझा इथे हिट झालाच नाही आणि मार्केट्स खाली आलेलं आहे. 2 ते 3 दिवस चांगला प्रॉफिट भेटला. या दिवशी एक चांगलं प्रॉफिट मिळालेलंच आहे. पण ट्रेंडिंग मार्केट असेल तर नक्कीच भेटणार आहे, ट्रेंडिंग नसेल तर तुम्ही मी काय करणार आहे. मार्केट थोडे आपल्या मर्जीवर चालतंय, पण स्टॉप लॉस हिट होत नाही, ट्रेड हमखास मिळतो, एवढं लक्षात ठेवायचं. आता इथे पण सिमिलर काही तशीच गोष्ट झाली आहे. एक डोजी कॅन्डल जेव्हा ही बनते मित्रांनो तेव्हा थोडंसं सावधान होऊन जायचं. डोजी कॅन्डल अनडिसिजन कॅन्डल आहे. वरती गेलं, इथे रेजिस्टन्स घेतलं, खाली आलं, इथे हा लो आहे कारण इथून लगेच ग्रीन कॅन्डल बनायला लागला. मी परत याला मार्क
करून घेणार आहे आणि याला पुढे एक्सटेंड करून घेतो की जेणेकरून तुम्हाला इथे समजेल. आता ब्रेक केलं, खाली आलं, परत ब्रेक केलं, खाली आलं, ब्रेक केलं, वर गेलं, इथे सपोर्ट घेऊन वर गेलं. टाइम लावला कारण मार्केटच साईडवेज आहे, पण स्टॉप लॉस हिट झाला. आणि तुम्हाला मी बोललो स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा. आणि एक सर्वात मेन आहे आपला रूल, 45 मिनिटाच्या वरती एखाद्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉसही हिट होत नाही आणि टार्गेटही हिट होत नाही आहे, तर यामधनं तुम्ही निघायचा विचार करायला हवा. थोडंसंही तुम्हाला कॉस्ट टू कॉस्ट किंवा थोडा प्रॉफिट दिसायला लागला तर. मार्केटमध्ये लॉस होतो असं कोणी तुम्हाला सांगत असेल 100% सक्सेस, बिलकुल नाही मित्रांनो, असं काही नसतं. लॉस होतो, पण लॉस तो किती घ्यायचा आणि कसा घ्यायचा ते आपल्यावर डिपेंडेड असतं, एवढीच गोष्ट आहे. अशी कोणती स्ट्रॅटर्जी नाही. आता मी तुम्हाला इतके दिवस दाखवले, 1 2 इथे 3 4 आणि हा करंट ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवतोय तो 5 दिवस दाखवले मित्रांनो. तुम्ही चेक करा, दाखवत जाईल तुम्हाला. असं तर व्हिडिओ खूप मोठा आहे. तुम्हाला पण काही टास्क हवा, कारण तुम्ही स्वतः चेक करणार तेव्हाच तुमचा कॉन्फिडन्स वाढणार. आणि फॉरवर्ड टेस्ट करा, टेस्ट केल्यानंतर तुम्ही यावर ट्रेड करा. आणि तुम्हाला हे इंडेक्समध्ये वापरता येणार आहे, बँक निफ्टी वगैरे सगळीकडे. बँक निफ्टीमध्ये थोडंसं चेंज होतं मित्रांनो, कारण बँक निफ्टी जास्त व्होलेटाईल असते. तर बँक निफ्टीच्या रिगार्डिंग सुद्धा ही कन्सेप्ट तुम्हाला कधी जाणून घ्यायची असेल तर #मराठी मनी बँक निफ्टी म्हणून कमेंट करा मित्रांनो. कमेंट कधी जास्त आला तर मी ही स्ट्रॅटर्जी तिथे तुम्हाला डेडिकेट व्हिडिओ बनवून देईल. ऑलमोस्ट बेस सेम आहे, थोडेसे काही मायनर चेंजेस होतात बिकॉज ऑफ ती व्हॉलॅलिटीमध्ये असते, तिच्यामध्ये मोठमोठे स्पाईक येतात. तर त्याच्या रिगार्डिंग आपल्याला 1-2 गोष्टी तिच्यात ॲड करायच्या असतात. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय मित्रांनो, आपण त्यामध्ये काही गोष्टी ॲड करून बनवणं, यालाच आपण स्ट्रॅटर्जी म्हणतो. तर तिच्यात आपण त्या काही गोष्टी ॲड करू. व्हिडिओ कधी आवडत असेल आणि माझा हा प्रामाणिक प्रयत्न कधी तुम्हाला मनापासून आवडत असेल ना, तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.